हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. आपण उंच माझा झोक्याचे आतापर्यंत 11 भाग बघितले. मागच्या भागामध्ये बघितलं की गौरवी अनिरुद्धला केसावरून बोलली. हे तो स्वतःसोबत बडबडत असतो. चला तर पुढे वळूया आपल्या कथेकडे. गौरवी घाईतच रूममध्ये येते आणि सरळ तिच्या स्टडी टेबलकडे जाते. खरं तर आज तिची खूप धावपळ झाली होती. त्यात सर्वांच्या पाया पडून तिचं कंबर पण खूप दुखत होतं. पण तिला कोणत्याही परिस्थितीत अभ्यासामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही होतं. बहाणे बनवणारे कधी जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच बहाणा बनवत नाही, या वाक्यावर तिचा ठाम विश्वास होता. पण अभ्यास करताना ती अधूनमधून अंगाला आडेवेढे देत होती. तिच्या हाताने तिचं कंबर पण दाबत होती. पण तरीही तिचं लक्ष पूर्ण अभ्यासामध्ये होतं. अनिरुद्ध मागून तिचं पूर्ण निरीक्षण करत होता. त्याला तिची काळजी वाटत होती. सर्व आपापल्या रूममध्ये आराम करत होते. गौरवी पण सर्वांसारखीच थकली होती. पण आराम करायच्या ऐवजी ती तिचा अभ्यास घेऊन बसली होती. ती तिच्या स्वप्नांबद्दल खूपच जास्त सिरियस आहे, हे तिच्या प्रत्येक हालचालीवरून कळत होतं. लवकरच तिची मेन परीक्षा होती. त्यासाठी तिला अभ्यासाला वेळ हवा होता. अनिरुद्धने लग्नाआधी तिला प्रॉमिस केलं होतं आणि आता त्याला ते आठवत होतं. लग्नानंतरचे 2 दिवस त्याने तिचा विचारच केला नाही होता. ती घर सांभाळून स्टडी कसा करत असेल, तिचा स्टडी होत आहे की नाही, हे पण त्याने तिला आतापर्यंत विचारलं नाही होतं. तो काहीतरी विचार करतच बेडवरून उठतो. हे घे. अनिरुद्ध एका हातात गोळे आणि एका हातात पाण्याचा ग्लास घेऊन तिच्या समोर पकडतो. गौरवीला यावेळेस खरंच अंगदुखीच्या गोळीची गरज होती. ती जास्त काही न बोलता गोळी घेते आणि परत अभ्यासाला लागते. अनिरुद्ध पण जाऊन बेडवर झोपतो. सकाळी झोप झाली नसल्याने त्याला लगेच झोप येते. संध्याकाळी दरवाजावर टकटक होते. तसं अनिरुद्धची झोप मोडते. तो डोळे चोळतच उठतो. गौरवी दरवाजा उघडायला खुर्चीवरून उठत असते. ती आराम न करता आतापर्यंत अभ्यासच करत होती म्हणून त्याला विशेषच वाटतं. बस तू, मी बघतो, अनिरुद्ध बेडवरून खाली उतरत म्हणतो. तो दरवाजा उघडतो तर समोर निशा होती. तो समोर असताना पण निशा आतमध्ये डोकावून बघत होती. गौरवीने दरवाजा न उघडता त्याने उघडला म्हणून ती गौरवी काय करते माहीत करून घ्यायचा प्रयत्न करत होती. काय पाहिजे? अनिरुद्ध म्हणतो तसं ती पण आत डोकावून बघणं बंद करते. तुम्हाला दोघांना खाली बोलवलं, निशा म्हणते. का? अनिरुद्ध म्हणतो. मला नाही माहीत. गौरवी कुठे आहे? निशाला ती आत दिसत नसते म्हणून जास्तच उत्सुकता लागते. ती अभ्यास करते. येतो थोड्या वेळाने, अनिरुद्ध म्हणतो. लगेच बोलवलं, निशा म्हणते. जाऊन सांगा मी तिला थोड्या वेळाने घेऊन येतो. तो थोडा जोरात बोलतो. तसं ती पण निघून जाते. आतमध्ये गौरवी सगळं ऐकत असते. पण अनिरुद्धने सांगितलं म्हणून ती अजून थोडा अभ्यास करते. थोड्याच वेळात दोघंही खाली येतात. हॉलमध्ये सोफ्यावर कौशल्याबाई आणि आत्या बसलेल्या होत्या. निशा किचनमध्ये चहा ठेवत होती. संध्याकाळ झाली म्हणजे चहाची वेळ होते. तुला समजत नाही का? लवकर खाली येऊन चहा ठेवायचे असं. ती निशा किती दिवस करेल सगळ्यांचं? ते येताच आत्या बोलते. आत्या, मी अभ्यास करत होती. माझा पेपर येतोय जवळ, गौरवी शांततेत म्हणते. अभ्यास रात्री करत जा. घरातील जबाबदारी सर्वात आधी, मग बाकी सर्व नंतर, कौशल्याबाई म्हणते. आई, पण चहा ठेवायला होती ना वहिनी. गौरवीचा पेपर येतोय, आता तिला अभ्यासासाठी वेळ द्यावा लागेल, अनिरुद्ध बोलतो. लग्न करून 2 दिवस झाले नाही आणि लगेच बायकोकडून बोलतोय.
निशासारखी ही पण सून आहे या घराची. तिला पण तिच्या बरोबरीने कामं करावे लागतील, कौशल्याबाई म्हणते. आई, फक्त चहासाठी इतकं इशू करायची काय गरज आहे? तो आता चांगलाच चिडतो. अनिरुद्ध, बायको समोर तरी आमचा मान ठेव आणि तिला मी अभ्यास करायची परमिशन दिली आहे तर त्यातच सुख माना. मला कामामध्ये हलगर्जीपणा चालणार नाही. कौशल्याबाई पण चिडते. आई, तुम्ही समजून घ्या ना, माझा पेपर जवळ येतोय. मला या वेळेला सर्वात आधी अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. ते झालं का मग मी घरकामच करेल. गौरवी तिला समजवत होती. आज बोलली, यापुढे माझ्या आणि अनिरुद्धमध्ये कधीच बोलायचं नाही. जा किचनमध्ये. कौशल्याबाई तिला रागातच म्हणते. आज नकळत गौरवीच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. तिने लग्नाआधी वेगळाच विचार केला होता, पण सत्य परिस्थिती वेगळी होती. तिने पुस्तकांमध्ये आणि टीव्हीमध्ये बघितलं होतं की लग्नानंतर पण स्त्रिया मेहनत करून त्यांच्या आयुष्यात यशस्वी होत्या. पण आता जेव्हा स्वतःवर वेळ आली, तेव्हा तिला वास्तवाचं दर्शन झालं होतं. तिला वाटत होतं तितकं सोपं नक्कीच नाही होतं तिचं IPS अधिकारी होणं. तिला आता एकतर अभ्यासाला दुय्यम स्थान द्यावं लागणार होतं, नाहीतर तिच्या संसाराला दुय्यम स्थान द्यावं लागणार होतं. गौरव विचार करतच किचनमध्ये येते, तर निशा कपात चहा गाळत असते. मी घेऊन जाते. गौरवी दबक्या आवाजात म्हणते. जा. निशा म्हणते तसं दोघंही हॉलमध्ये येतात. सर्वांचे चेहरे आधीच रागीट होते. कौशल्याबाई रागाने चहा घेतात. गौरवी सगळ्यांना चहा देऊन त्यांच्यातच बसते. सर्व एकदम शांत होते. अनिरुद्ध उठून बाहेर जायला लागतो. इतक्यात आत्या त्याला आवाज देते. तसा तो पण लगेच मागे वळतो. उद्या सकाळी जाऊन कुलदेवतेचं दर्शन घेऊन या. लग्नानंतर प्रत्येक जोडप्याला जावं लागतं. येणारे संकट दूर पडतील. आत्या म्हणते तसं तो फक्त होकारात मान हलवतो आणि निघून जातो. गौरवी आणि निशा रात्रीच्या जेवणाची तयारी करतात. निशा, तू डॉक्टरकडे कधी जाणार आहे मेडिकल टेस्टसाठी? गौरवी स्वयंपाक करता करताच विचारते. तुझे जिजू म्हणत होते, जमलं तर उद्या जाऊ. निशा आनंदात म्हणते. दोघंही बोलतच जेवणाची तयारी करतात. रात्री सर्व जेवणाला बसले होते. नेहमीसारखा आजही अनिरुद्ध घरी नव्हता. कौशल्याबाई आणि आत्या गौरवीकडे रागात बघूनच जेवण करत होते. या आजकालच्या मुली नवऱ्यावर काय जादू करतात काय माहीत. त्यांच्यासाठी नवरे त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांसोबत पण भांडायला कमी करत नाही. आत्या गौरवीकडे बघत म्हणते. ते ऐकून मात्र गौरवीचा घास गळ्याखालीच जात नाही. कसं तरी ती पटपट जेवण करायचा प्रयत्न करते. माझा नयन आतापर्यंत एक शब्दही मला उलट बोलला नाहीये आणि अनिरुद्ध एक संधी ही सोडत नाही मला उलट बोलण्याची. तरी पण मी माझं मन नसताना समाजाचा विचार न करता त्याच्या पसंतच्या मुलीसोबत लग्न लावून दिलं. तिला जॉब करायची परमिशन दिली, पण तरीही त्याच्या नजरेत मीच वाईट ठरते. कौशल्याबाई आता सर्वांच्या सहानुभूतीची अपेक्षा करत होती. सुनबाई, तो आधीपासून तसाच आहे. त्यात त्याचं इतकं मनावर नको घेऊ. तो विसरला पण असेल सगळं. आजोबा तिला समजावतात. बाबा, कसं विसरला असेल? जिच्यामुळे हे सर्व झालं तिने एकदा माफीही नाही मागितली वहिनी साहेबांची. आत्या तिच्याकडे रागात बघते. आत्या, माझी चूक नाहीये, तर मी का माफी मागू? गोष्ट पहिली इतकी छोटी होती, पण तिला तुम्ही लोकांनी किती ओढली. गौरवी पण चिडतच म्हणते. या मुलीला तोंड खूप आहे. आत्या गौरवीकडे लक्ष न देताच म्हणते. दुसरं कोणी काही बोलत नाही. सर्व शांततेत जेवण करतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात. गौरवीला आज झालेलं सगळं आठवून राग येत होता. तसं पाहिलं तर गोष्ट काहीच नाही होती.
पण आज तिला बरेच टोमणे ऐकावे लागले होते. तिला आज पहिल्यांदा लग्न करून पश्चाताप होत होता, कारण समोरचे समजावून पण समजायचं नाव घेत नव्हते. ती रागातच अभ्यास करायला बसते, पण डोक्यात आधीच घरच्यांचे विचार चालू असल्यामुळे तिचं अभ्यासात लक्षच लागत नाही होतं. शेवटी ती पुस्तकं बंद करून बेडवर झोपते. थकल्यामुळे तिला आज पडल्या पडल्याच झोप लागते. सकाळी कुलदेवतेचं दर्शन करायचं होतं, म्हणून अनिरुद्ध पण आज लवकर घरी येतो आणि बेडवर झोपून जातो. नेहमीसारखी अलार्मच्या आवाजाने गौरवीची झोप उघडते. ती उठून शेजारी बघते तर अनिरुद्ध झोपला होता. तो केव्हा आला तिला कळलंच नाही. ती उठून लगेच तिचा अभ्यासाला लागते. थोड्या वेळाने ती अनिरुद्धला उठवते आणि दोघंही दर्शनाला जायला रेडी होतात. देवीची ओटी भरा दोघंही आणि देवीला जाऊन प्रार्थना करा की तुम्हाला पण लवकर एक गोड बाळ दे, कौशल्याबाई म्हणते. तसं गौरवी फक्त होकारात मान हलवते. आता दोघांनाही काही वाद घालायचा नसतो. इतक्यात हॉलमध्ये नयन आणि निशा पण तयार होऊन येतात. तुम्ही दोघं कुठे? कौशल्याबाई विचारते. दवाखान्यात जाऊन मेडिकल टेस्ट करून येतो, नयन म्हणतो. निशाच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. शेवटी नयन पण आज तिच्यासोबत टेस्ट करणार होता. दुपारच्या जेवणाची तयारी करून जा, तुम्हाला यायला उशीर होईल, कौशल्याबाई म्हणते. तसं तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लगेच गायब होतो. निदान आज तरी त्यांनी नोकऱ्यांच्या हाताचं जेवण खावं, अशीच काही तिची इच्छा होती, पण ती विसरली होती. कौशल्याबाई कधीच समोरच्याची परिस्थिती समजून घेत नाही होती. ती लगेच किचनकडे जाते. गौरवी आणि अनिरुद्ध तिथून देवीच्या दर्शनाला निघतात. आज परत अभ्यास होणार नाही म्हणून तिचं मूड खराब झालं होतं. लग्न झालं तसं रोज काही ना काही घडत होतं आणि तिचा अभ्यास मागेच पडत होता. तिला देवावर विश्वास नाही होता, पण आता घरच्यांसाठी ती दर्शनाला जात होती. अनिरुद्ध गाडी सुरू करतो. दोघेही आज शांतच होते. गौरवीला पेपरचं जाम टेन्शन आलं होतं, तर अनिरुद्धला त्याच्या घरच्यांचं. ते तिला असं समजूनच घेणार नाही हे त्याला चांगलं माहीत होतं, म्हणून तो तिला कॉन्ट्रॅक्ट करायला लावत होता. निदान आता कॉन्ट्रॅक्ट असता तर त्याला घरच्यांना ब्लॅकमेल तरी करता आलं असतं. त्याला सांगता तरी आलं असतं की त्याने हे लग्न कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केलंय. सर्व ओरडले असते, पण त्याने सगळं हँडल केलं असतं. त्यात त्याने धमकी पण दिली असती की तिला जास्त त्रास झाला तर ती कॉन्ट्रॅक्टनुसार ते घर केव्हाही सोडू शकते आणि नातेवाईकांमध्ये दीक्षितांचं नाव खराब होईल. पण त्यांनी असं काहीच होऊ दिलं नसतं. अनिरुद्ध जबरदस्त विचारात पडला होता. त्याच्यामुळे गौरवीचं स्वप्न फक्त स्वप्न बनून नाही राहिलं पाहिजे, नाहीतर तो आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नव्हता. जसं त्याच्या वडिलांसोबत झालं तसं त्याच्या आणि गौरवीसोबत होऊ नये म्हणून तो विचार करतच गाडी चालवत होता. त्याचवेळी गौरवीच्या डोक्यात पण बरंच काही चालू होतं. तिने कॉन्ट्रॅक्ट न करता लग्न केलं, याचा तिला खूप पश्चाताप होत होता. लग्नाच्या वेळी प्रत्येक मुलीने असा काही कॉन्ट्रॅक्ट करावा की तिचा जीव गुदमरायला लागेल तेव्हा ती रीतसर थोडा ब्रेक घेऊ शकते. निदान तिचं डोकं शांत होईपर्यंत तरी. पण काही मुली या कॉन्ट्रॅक्टचा तर खूपच गैरफायदा घेतील. सासरच्या लोकांना दाबून मारतील. गौरवीच्या डोक्यात बरंच काही शिजत होतं. तिचं डोकं आज जवळपास हँग झालं होतं. तिने अजून लग्न केलंच नाही पाहिजे होतं. आता हाच विचार डोक्यात पक्का झाला होता. तिला एक एक करून कॉलेजच्या आठवणी येत होत्या. कोणतंही टेन्शन नाही होतं. तिला फक्त आणि फक्त अभ्यास करायची. कोणाचं काही बंधनही नाही होतं. त्यामुळेच ती कॉलेजची टॉपर होती. अभ्यासात इतकी हुशार असल्यावर
तिला पुढे चालून अभ्यासासाठीच वेळ मिळणार नाही. हे गणित तिच्या बुद्धीलाच पटत नाही होतं. दोघंही आपापल्या विचारांच्या तंद्रीत गाडीत बसले होते. गौरवीला तिच्या सासरच्या लोकांच्याही अपेक्षा बरोबर वाटत होत्या. प्रत्येक सासूला वाटतं आपल्या सूनने घरात काम करावे, पूर्ण परिवार सांभाळावा, त्यांना एखादी गोड नात किंवा नातू द्यावा. हे सगळं नॉर्मल होतं. पण सध्या गौरवीचं नॉर्मल नाही होतं. एक तर ती चुकीच्या घरात लग्न करून आली होती, नाहीतर त्या घरासाठी ती चुकीची होती. काहीतरी चूक नक्कीच होती. एकतर तिचे विचार जास्तच मोकळे होते, नाहीतर त्यांचे विचार जास्तच बंदिस्त होते. सध्या तिच्या डोक्यात युद्ध चालू होतं. काय बरोबर काय चुकीचं तिलाच कळत नाही होतं. पण तिचं स्वप्न पाहणं चुकीचं नाहीये आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपड करणं पण चुकीचं नाहीये. हे एक तिचं ठाम मत होतं. थोड्याच वेळा गाडी थांबते. तसं ती बाहेर बघते तर एक रेस्टॉरंट होतं. दोघंही खाली उतरतात. गौरवी, इथे नाश्ता करून घेऊ, मग दर्शन झाल्यावर जेवण करू, अनिरुद्ध चालतच म्हणतो. तसं ती पण हो म्हणून त्याच्या मागे चालते. मंदिरात जायचं म्हणून तिने छान साडी घातली होती आणि केसांना क्लिप लावून ते मागे मोकळे सोडले होते. साधारण लुकमध्ये पण ती खूप छान दिसत होती. आजूबाजूचे बरेच मुलं तिच्याकडे बघत होते, पण अनिरुद्धने अजूनही तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. दोघंही एका टेबलवर जाऊन बसतात. वेटरला ऑर्डर देऊन ती यायची वाट बघत असतात. हे आणि आज इकडे कसा? एक नाजूक आवाज दोघांच्या कानावर पडतो. तसं दोघेही वरमान करून बघतात. समोर एक 20 ते 22 वर्षांची मुलगी उभी होती. एकदम नाजूक, चेहऱ्यावर भरपूर मेकअप आणि एकदम टापटीप होती. पाहताच कळत होतं एखाद्या श्रीमंत घरातील मुलगी आहे. गौरवी तर डोळे फाडून तिच्याकडे बघतच होती. देवीच्या दर्शनाला जातोय, ही माझी वाईफ गौरवी दीक्षित, आणि गौरवी ही माझी फ्रेंड सोनाली. अनिरुद्ध दोघांची ओळख घालून देतो. तसं दोघंही एकमेकांकडे बघून हसतात. ती मुलगी खूप बोल्ड वाटत होती आणि अनिरुद्ध सोबत पण एकदम फ्रेंडली बोलत होती. गौरवीला मनातच तिचा राग येत होता, पण ती तसं काही न दाखवता ऑर्डर यायची वाट बघत होती. आधीच डोक्यात विचारांचा वणवा पेटला होता, त्यात आता नवीन विचार तिला करायचे नाही होते. इतक्यात त्यांची ऑर्डर येते. ओके आणि तुम्ही नाश्ता करा, मी जाते. आणि हो, तुझे केस आधीपेक्षा पण जबरदस्त छान झाले. मी निखिलला पण सांगितलं तुझ्यासारखे केस करायचे, पण तो म्हणतोय प्रत्येकाला नाही जमत ते. ती म्हणतच निघून जाते. ती जातात अनिरुद्ध केसांमधून हात फिरवत गौरवीकडे बघतो. निखिल कोण? गौरवी थोडी शंकेने म्हणते. तिचा बॉयफ्रेंड. अनिरुद्ध तिची शंका दूर करतो. मी म्हटलं होतं ना, माझ्या या केसांवर खूप मुली फिदा आहेत. अनिरुद्ध स्टाईलने म्हणतो. असतील. मग मी माझी आवड तर सांगितली होती. मला नाही आवडत तर नाही आवडत. गौरवी नॉर्मल होत म्हणते आणि नाश्त्याला सुरुवात करते. अनिरुद्धचा ते ऐकून चेहराच पडतो. थोड्याच वेळात दोघेही परत देवीच्या दर्शनाला निघतात. मित्रांनो, कथा कशी वाटत आहे हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.